पंचांकडून सोयर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा श्री गणेश होताना स्वयं गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. चेंडू मात्र जाईल डिक्लेअरच्या दिशेने. 2 धावेचा मुनाफा मात्र संघाला मिळेल. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू बिनबाद 3. स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती चषक आपण मान्सून स्पेशल धमाका आपण पाहतोय. आयोजन कमिटी आणि याचे या क्रिकेट सामन्याचे मुख्य सूत्रधार म्हणून आपण पाहू विशाल कोळापटे, विशाल आखाडे आणि सर्वांचा लडका खेळाडू निलेश वरागडे. विद्यमान सामना दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. भावीर प्रसन्न जयमल्लार रोहा ए दरम्यान वसईचा माऊली. अजूनही ती विस्फोटकता आपल्याला पाहायला मिळाली नाही. अश्विन कोकरे लेग साइडचा खरोखरच एक अग्रगण्य ठरणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडला फलंदाज अश्विन. फलंदाज वर्चस्व निर्माण करतोय. यश कोकरे. छोटा बॅट बडा धमाका पाहू. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटका अखेरीस 4 धावा. मर्यादित 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. डिक्लेअरच्या दिशेने चेंडू विसावतोय. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू 5. तत्पूर्वी सर्व तरुण वर्गाला आणि माऊली संघाचे मार्गदर्शक तुकाराम कोकरे मामांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणि माऊली संघाच्या प्रतिनिधींना विनंती करतो की थोडस जरा तुम्ही वाइंड अप व्हा. स्टेजच्या साईडला या. अडथळा निर्माण होऊ शकतो. माऊली संघ मॅच सामना चालू होणार नाही. तुकाराम कोकरे मामांना मी विनंती करेल मुख्य व्यासपीठावरती यायचं. माऊली संघाचे मार्गदर्शक
चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. एका धावीने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती 8. पंचांचा स्वैर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू ती 9. 9. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. अश्विन आणि दत्ता. संघाचं धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 10. संघासाठीचं दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. खरोखरच चपळाई चतुराई ही मात्र या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. उर्वरित 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. चांगलं आकर्षित करणारी गोलंदाजी आपण पाहतोय ती राकेश, जर्सी क्रमांक 18. संघाची 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती 12. 12. गोलंदाजाने मात्र टेस्ट निर्माण केला. पहिल्या चेंडूवरती पहिला आघात. अश्विन बॅक टू दी पॅव्हिलियन. नरेश संघासाठीचं तिसरं षटक हाताळताना खरोखरच आपण पावसाळी क्रिकेट खेळताना स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे. क्रिकेटचा आनंद मनमुराद घेताना स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. आपण पाहतो दंगल स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत मान्सून स्पेशल स्वर्गीय अनिकेत बाबा स्मृती चषक दरम्यान चांगलं खरोखरच क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाकडून एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 13. 13. मात्र दत्ताने आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी दत्ता याच्या बॅटमधून षटकार.
मिसकम्युनिकेशन कुठेतरी कमी पडताना विकेटचं मात्र पतन होईल. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2-19. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष. आता मात्र राखीचं कसब आणि त्याची चतुराई. जर्सी क्रमांक 18 ऑन दी फायर. खरोखरच चांगला गोलंदाजीची नजाकत पेश करतो गोलंदाजी ट्रॅकवर नरेश. आतापर्यंत जवळजवळ 2 विकेटचं पतन. चांगली सफलता पाहायला मिळते ती नरेश याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजाने या क्षणाला ट्विस्ट निर्माण करणारी गोलंदाजी. आता मात्र आकर्षण निर्माण केला. संजय ऑन दी फायर. चेंडू सीमा पार. षटकार. सहभागाने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25 लॉस ऑफ 2 विकेट्स 3 विकेट्स. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25. आपण पाहतोय विद्यमान चालू असणारा सामना. आणि आपला आता फलंदाजीसाठी पाहायला मिळतो तो रिशांक आखाडे. अशोक आखाडे गेली कित्येक सत्र कंदिली बॉईजचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, लेजंड खेळाडू गप्या याचा चिरंजीव आपण पाहतोय रिशांक आखाडे. फलंदाजी ट्रॅकवर नॉन स्ट्राईक एंडला. आता मात्र गोलंदाजाने टेस्ट निर्माण करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. कैलास खरोखरच चांगला गोलंदाजीची नजाकत पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका जागेने संघाचे धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू. 26 runs on the scoreboard.
टू बॅक विकेटचं पतन होत आहे, परंतु एक धावेची सफलता मात्र संघाला मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहू. डिक्लेअरच्या 2 धावा, 2 धावेने संघाची धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 29 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगला निर्णायक क्षणी गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण आपणास दहावीर प्रसन्न रोहा ए संघाचा गोलंदाज कैलासच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कैलास नरेश, एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती नरेश याची. चोवीस चेंडू 30 धावा माऊली 11 संघाला जिंकण्यासाठी. रोहा 11 संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू 30 धावा. दहावीर प्रसन्न रोहा संघनायक आपले दोन्ही फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. आता 3 संघाच्या चिठ्ठी उडवली जाईल. चालू विद्यमान सामन्यामधील विजयी संघ म्हणून एका चिठ्ठीवरती मेन्शन केलेला आहे आणि त्या चिठ्ठीमधून एक फायनल आणि एक सेमीफायनलला असं कॉम्बिनेशन असणार आहे. तुम्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. विद्यमान चालू असणाऱ्या सामन्यातील विजयी संघ असेल हेही नोट करून घ्या आणि तुमचा कोणी प्रतिनिधी असेल तर समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. माऊली संघाचे प्रतिनिधी दत्ता सामना स्पीडअप करा. आता चिठ्ठ्या उडवल्या जातील. 3
संघापैकी विद्यमान चालू सामन्यातील विजयी संघ आणि ऑलरेडी 2 संघ विजयी झालेले, त्यामध्ये एक संघ फायनल आणि एक सेमीफायनल अशी कॅटेगरी असणार आहे चिठ्ठी उडवण्याच्या त्या सत्रामागे. लिंग संघ फायनल मध्ये खेळेल आणि सेमीफायनलचा सामना विजय प्रतिष्ठान वर्सेस विद्यमान सामना दरम्यानचा विजयी संघ. पंचांकडून स्वर चेंडू घोषित. बॉल झाला. चेंडू 30 रनांचा मापक आव्हान. प्रसन्न रोहा ए संघ यांचा सामना आपण पाहतोय आणि माऊली क्रिकेट संघाने विजयासाठी 24 चेंडू 30 धावांचं मापक आव्हान पाहायचा सहजरित्या पार करतील का भावी प्रसन्न रोहा संघ. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय प्रकाश कोळपटे यांच्या माध्यमातून गोल्ड याची आता मात्र चेंडू जायला डिक्लेअरच्या दिशेने. आणि रिशांक 11 बारसू आयोजित बीएसए अंतर्गत 11 ऑगस्ट 2024 चा भव्य दिव्य मान्सून स्पेशल क्रिकेट सोहळा खारबांडा खार पश्चिम येथे आयोजन केलेला आहे. तरी सर्व क्रिकेट खेळाडूंनी आणि सर्व संघाच्या प्रतिनिधींनी याची नोंद घ्यायची आहे. रिशांक 11 बारसू आयोजित 11 ऑगस्ट 2024 स्थळ खारबांडा खार पश्चिम. सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा. सदर स्पर्धा
DSA अंतर्गत खेळवली जाईल याची नोंद घ्या. अठरा चेंडू 20 धावा. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल आनंद शेळके उर्फ सर्वांचा लाडका गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर माड्या. चांगली गोलंदाजी पाहतोय. या संघ सामन्यादरम्यानचा विजयी संघ सेमीफायनल मध्ये आत्ता मात्र प्रहारी फटका पंचांच्या कॉलचा मात्र आपण पंच आत्ताचा कॉल सांगतील. चार धावांनी संघाचे धावफलक पुढे जाईल. तरी आपण पंचांच्या शेवटच्या कॉलची वाट पाहू. पंच आपला आखरी कॉल काय आहे? आत्ताच्या धावा 4 धावांनी संघाचे धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू 14. अजूनही 16 धावांची गरज असेल. गोलंदाजीमध्ये ट्विस्ट निर्माण केला. आनंद निर्माण करून देईल का? आता मात्र लवणचा प्रहारी फटका डिक्लेअरच्या 2 धावा. 2 धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16. बिनबाद 16. अजूनही 14 धावांची गरज असेल संघाला विजयी वाटचाल सुकर करण्यासाठी. क्षेत्ररक्षकाची पराकाष्ठा परंतु चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 3 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 19. आताही डिक्लेअरच्या 2 धावा. 2 धावेने संघाचे धावफलक धावफलकावरती पाहायला मिळेल ते 20-21. बारा चेंडू वरकरी साहेब या तुम्ही
पहिलवान वारकरी आणि कोपाडे गावचे ग्रामपंचायत गाजवणार एक प्रतिनिधित्व करणारं धुरंदार व्यक्तिमत्व म्हटलं तर दत्ता वारकरी आणि बाजीचा मालक बाजींचा मालक आणि बैलगाडी आणि कुस्तींचा नाविन्यपूर्ण अशी समालोचनाची भूमिका निभावणारा व्यक्तिमत्व म्हटलं तर बाजीचा चालक मालक सर्व काही स्वयंसेवी सर्व दत्ता वारकरी. सुंदर अतिसुंदर. खरोखर या मॅचचं समालोचन म्हणजे एक प्रत्येकाच्या चालतं बोलतं व्यक्तिमत्व असतं. कारण या क्रिकेटनं अनेकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेच, परंतु खेडे कबाळातली माझी मायभूमीतली काही खिलाडी या ठिकाणी खिलाडी वृत्ती दाखवण्यासाठी मुंबईला येतात. अतिशय सुंदर असा स्टेजच्या दिशेला मारलेला सुंदर असा, परंतु त्या शौकीन बंधूच्या टोपीवरती चेंडू बसला आणि तो तिथंच वाकला. धावसंख्येमध्ये 1 निभर, दुसरी धाव पूर्ण. सुंदर असं या ठिकाणी आपल्याला बॅटिंग बघायला मिळतंय. काय नव्हते नरेशचं, कारण आतापर्यंत 3 मॅच झाल्या. सुंदर असं या ठिकाणी त्यांनी बॅटिंग केलं आणि आपल्या संघाला आखरी 3 मध्ये नेण्याचा प्रयत्न. जो चितावई सिकंदर अतिशय सुंदर. एक मॅच मध्ये जो विनर होणार आहे तो 11,000 रुपयाचा मानकरी होणार आहे आणि 2024 या ठिकाणी अनेक दादा स्मृती चषक या स्पर्धेचा मानकरी ठरणार आहे. या ठिकाणी 27 स्कोर झालाय. 3 धावांची गरज आहे. जो जितावई सिकंदर 8ची ओव्हर, अजून एक ओव्हर आहे. सुंदर मॅच संपली. षटकार झाडाच्या पिवळ्या फांदीतून पलीकडे गेला असा षटकार सुंदर असा मारला. नरेशच्या बॅटच्या गप्प्यात बॉल बसला आणि तो सीमा पार गेला. धावसंख्येमध्ये 6 निभर आणि या ठिकाणी सुंदर असं 3ऱ्या ओव्हरमध्ये या मॅचची समाप्ती केली आणि या पॅव्हेलियन मध्ये या ठिकाणी निघालाय. टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत आहे. मला खरोखर कौतुक करावं कासारी खोऱ्याचं इतकं वाटतंय. सगळ्या समाजाची सर्वच या ठिकाणी माझे मित्र आणि मित्र परिवार या ठिकाणी एकत्र होतो आणि सगळ्यांची या ठिकाणी गुढी गुलाबीनं राहून या शाहूवाडीचं नाव आनंदात या मुंबई या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी माझे सर्व मित्र बांधव करतायत.